अंबड पोलीस स्टेशन येथे राधिका फाउंडेशन, राजाई स्वयंसहायता महिला बचत गट, श्वास फाउंडेशन, कावेरी फाउंडेशन, जिजाऊ योगा ग्रुपमधील सामाजिक प्रतिष्ठित महिला यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमंत्रित करण्यात आले। सावित्री आईच्या प्रतिमेचे पूजन करून पोलीस रेझिंग डे दिवसाची माहिती सांगत उपस्थित प्रतिष्ठित महिला वर्गांनी आपापले मनोगत व्यक्त केले। जवळच्या विविध परिसरातील काही महत्त्वाच्या गोष्टी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलजी पवार यांनी सांगितल्या। तसेच राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी आपणही सावित्रीबाईंसारखेच एकतरी मुलीला किंवा महिलेला दत्तक घेऊन तिच्या गरजांचे जेवण करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे सांगितले। तर राजाई महिला बचत गटाचे अध्यक्ष, राधिका फाउंडेशनच्या शहर कार्याध्यक्ष सौ गायत्री लचके यांनी आजच्या काळात स्त्रीसाठी कसे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे व नागरिक म्हणून आपल्यालाही काही जबाबदाऱ्या असतात त्या पूर्ण केल्या पाहिजेत आणि सावित्रीबाईंनी सारखेच प्रत्येक ठिकाणी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे महत्त्वाचे मुद्दे मांडले। तसेच उपस्थित तर सामाजिक कार्यकर्ता महिलांनी देखील काही विषयांवर प्रकाशझोत टाकला, जसे आजच्या स्त्रीने खंबीर राहावे, नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करून आपापले प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना मदत करणे, मुलींचे राहणीमान कसे उच्च दर्जाचे संस्कारी असावे आणि परिसरात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण कसे कमी करता येईल किंवा आपल्या भागातील पोलिसांना कशा पद्धतीने मदत करता येईल, आजची स्त्री किती संयमी आणि धैर्यशील आहे यावर विशेष वक्तव्य केले। सर्व प्रतिष्ठित महिला आपापल्या कार्याबद्दल आणि परिसरात होणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडीबद्दल समोर येऊन आपले मनोगत व्यक्त करत होत्या आणि त्यांना अंबड पोलीस स्टेशनला आमंत्रित केल्याबद्दल आणि बोलण्यासाठी एक व्यासपीठ दिल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, उंडे मॅडम तसेच इतर पोलीस सहकारी यांचे आभार व्यक्त केले आणि सूर्यक्रांती असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या। तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारखेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे असा निश्चय केला। त्याचबरोबर अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सर्व महिलांना आश्वासन दिले की पोलीस स्टेशन म्हणजे तुमचे माहेर घरच आहे। या ठिकाणी तुम्ही कधीही कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी अगदी बिनधास्तपणे येऊ शकतात आणि आपले म्हणणे मांडू शकतात। येथे सर्व तुमचे बंधूच आहे असे सांगून त्यांनी सर्व महिलांना भीतीमुक्त वातावरण तयार केले, जेणेकरून महिलांसाठी खंबीरपणे उभ्या राहतील। त्याप्रसंगी अध्यक्षस्थानी श्रीमती पवार, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये नामवंत असणाऱ्या मोहिनी शेलार या होत्या। तसेच इतर उपस्थित प्रतिष्ठित महिलांमध्ये डॉक्टर चेतनाताई सेवक, राधिका फाउंडेशन संस्थापिका सौ गायत्री लचके, नाशिक महिला कार्याध्यक्ष आशाताई सोनवणे, रुपाली तांबरे, कावेरी अत्रे, सामाजिक क्षेत्रात अतिशय नामवंत असणाऱ्या श्रीमती निलिमा साठे, जिजाऊ ग्रुप नाशिक, श्वास फाउंडेशन ग्रुपच्या सर्व महिला वर्ग आणि अशा अजून बऱ्याच प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या। उपस्थित सर्व महिलांना चहापान देण्यात आले। तसेच अंबड पोलीस स्टेशनकडून पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। अशा पद्धतीने अंबड पोलीस स्टेशनमध्ये सूर्यक्रांती सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी झाली। खूप आनंद झाला, कारण पोलिसांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर एक शिस्तबद्ध कार्यक्रम असतो आणि कशाला पोलिसला जायचं नको, त्यांचे ते गुन्हेगार बी नको, पोलीस बी नको, आपलं घरला आपण बरं या हे भावनेतनं बऱ्याचदा अशा कार्यक्रमाला टाळतं। परंतु खरोखर आज सावित्रीबाई देखील आल्या, तर आजच्या ज्या कार्यक्रमाचं प्रयोजन आमच्या एक आपण स्त्री म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला 3 रूप आपल्या डोळ्यासमोर येतात। एक लक्ष्मी माता, जी आपण लक्ष्मी आणि धनधान्य भरभराट देते, दुसरी सरस्वती विद्या देते आणि तिसरी असते अष्टभुजा, जे रक्षण करते। म्हणजे आपल्या साहित्यामध्ये, पुराणामध्ये स्त्रीशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही, इवन घरसुद्धा। आपल्या देशामध्ये जीवन आपण जी जमीन आपल्याला तिच्या पोटातनं अन्न देते, एक आपण दाना पेरतो ती आपल्याला एक कणीस देते, इतके मोठे देणगे कोणीच देऊ शकत नाही, तिला आपण माता म्हणतो। अख्ख्या आपल्या जगाचं फार ते खायला देते, काय देते। नंतर एक स्त्री असते, ते कोणी बी असू दे, तर लहान मुलगी बी राहिली तर सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना माझा नमस्कार। मी थोडक्यात पहिले माझी ओळख करून देते की मी पण एक सावित्रीचीच लेक आहे। मी चेतना सेवक, राधिका फाउंडेशनची संस्थापिका, पंचवटीमधून आलेली आहे। सरांनी मला बोलवलं त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार। आणि आज सावित्रीबाईंच्या स्मृतीप्रीत्यर्थ तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सावित्रीबाई फुले
ज्या आहेत त्यांनी आपल्याला शिकवलं होतं, त्यामुळे आपण पुढे आलेलो आहोत आणि आज हा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे. तर त्या प्लॅटफॉर्मवर आपणही काहीतरी करावं. फक्त आपण शिकलो, आपल्या परिवारासाठी शिकलो एवढंच नाही आहे, त्या पलीकडे सुद्धा दुनिया आहे आणि जग आहे. तर त्या जगासाठी आपण काहीतरी देणेकरी आहोत, त्या समाजासाठी आपण देणं आहे. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण इथे उपस्थिती कमीत कमी 50 ते 60 महिलांची असणार आहे, अंदाजे सांगितले आहे मी. तर 60 महिलेने जर एक निश्चय केला की आपण कमीत कमी आपल्या घरी कामवाली बाई येते, बरोबर आहे, त्या कामवाल्या बाईच्या मुलीला जरी आपण शिकवलं, कारण की त्यांच्याकडे पैसा नसतो एवढा, तर त्या मुलीचं शिक्षण केलं तर खरंच ती पुढे काहीतरी करू शकेल. तर सावित्री आईंकडेही काही नव्हतं तरी त्यांनी आपल्यासारख्या इतक्या मुलींना शिकवलेलं आहे, बरोबर आहे की नाही. तर आपणही काहीतरी करणं आहे. तर त्यासाठी आपण फक्त एकही मुलगी घडवली तर ती तिचा परिवार घडवेल आणि तिचा संसार सुखाचा होईल आणि तिलाही होईल की आपल्याला कोणीतरी घडवलं म्हणून आपण पुढे काहीतरी, तर हे सर्कल चालू होईल. आणि मला नाही वाटत की एकही महिला अशी निघेल की ती अशिक्षित आहे आणि तीही कुठेतरी काहीतरी करू शकेल. तर आजच्या दिवसाला आपण एकच प्रण करूया की आपल्यासारखी सावित्री आपण अजून कुठेतरी घडवूया. धन्यवाद. माझं नाव गायत्री लचके. आता ह्या दोघी तिघी आपल्या मैत्रिणी खूप छान बोलले इथे आणि मलाही बोलण्याची संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते. त्यांनी एक घोषणा आता करून घेतली, आम्ही गवाई आमची गवाई आहे की आम्ही सावित्रीच्या लेकी. पण खरंच असं एकदा विचारून बघा स्वतःला की खरंच आपण सावित्रीबाईच्या लेकी आहोत. तर ते का विचारावंच वाटतंय तुम्हाला स्वतःला की आपल्या एरियामध्ये खूप सगळ्या महिला मुली अशा आहेत की आपली त्यांना गरज असते पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि हे खरंच एक दुर्दैवी सत्य आहे की महिलाच महिलांच्या कामात येण्यासाठी थोड्या मागे पडत आहेत. आपल्या एरियामध्ये आपण आजूबाजूची एक 50 घरं, 50 नको 10 घरं घेऊयात की तिथे खरंच गरज असते, आपली त्या लोकांना गरज असते पण आपण तिथे पुढे येण्यासाठी मागे हटतो. आणि खरं ह्या लोकांना हेच हवं आहे की आपला नागरिक म्हणजे आपण जे नागरिक आहोत त्या आजूबाजूच्या लोकांना आपण मदत करून यांना सहकार्य केलं पाहिजे. शेजारच्या घरात वाद होतात, भांडण होतात, कुठेतरी काहीतरी अत्याचार होतो, अन्याय होतो, पण ते आपण दरवाजा लावून घेतो. म्हणजे कितीतरी लोक आहेत आपल्यातले, अगदी तुम्हीच नाही म्हणत, जे असे लोक की खरंच त्या दरवाजे लावून घेतात आणि असं म्हणतात नको आपल्यापर्यंत जर आलं तर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील, आपण साक्षीदार म्हणून आपल्याला कुठेतरी वेळ द्यावा लागेल. पण असं न करता आपण त्या अन्यायासाठी लढलं पाहिजे, त्या कुटुंबाला त्या व्यक्तीला आधार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा आपण खरं ह्या सावित्रीबाईच्या लेकी म्हणून स्वतःला म्हणवू शकतो, म्हणजे तो गौरव आपल्याला आपण तो मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. तर आपण आता इथे असा एक पण करूया की खरंच सावित्रीबाईंनी खूप सगळ्या मुलींना दत्तक घेतलं, त्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या, त्यांच्यासाठी अन्याय सहन केला, लोकांचे अत्याचार सहन केले. पण ही खरंच आत्ताच्या कलियुगामध्ये गरज आहे आपल्याला सावित्रीबाईंच्या पावलावर पाऊल ठेवण्याची. त्याच्यासाठी खूप सगळ्या त्यांनी जसं दत्तक घेतलं म्हणून आपण घडलोय, आता आपण जे आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. शिक्षण घेतोय किंवा चांगल्या समाजामध्ये चांगलं काहीतरी काम करतोय, राजकारणात काम करतोय, समाजामध्ये काम करतोय, अशी कोणतीही जागा नाही आहे की तिथे स्त्री काम करत नाही. तसंच जर आपल्याला पुढची पिढी आपल्याला चांगली घडवायची असेल तर आपल्याच महिलांसाठी मुलींसाठी आपल्याला उभं राहिलं पाहिजे आणि ज्यांना खरंच आपली गरज आहे तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण इथे जे आहोत त्या सगळ्या प्रतिष्ठित महिला आहोत, तर आपण असा एक प्रयत्न केला पाहिजे की आपल्या जवळपासच्या महिलांना त्यांचे अधिकार काय आहेत ते समजावून सांगणं. आता एक छान असा एक आपल्याला म्हणजे मुहूर्तच चालून आला असं म्हणूया की हळदी कुंकू या निमित्ताने आपापल्या आजूबाजूच्या महिलांना एकत्र गोळा करा, त्यांना त्यांचे अधिकार समजावून सांगा, म्हणजे जेणेकरून इनडायरेक्टली आपण ह्या सगळ्या लोकांची मदत करू शकू. किंवा असंही असतं की मी कसं काय बोलू, माझ्यावरती हा अन्याय होतोय, मला हे सहन करावं लागतंय, तर हे मला सांगता येत नाही. अशा कितीतरी महिला असतात, त्यांच्या मैत्रिणी बना तुम्ही आणि त्यांच्यापर्यंत पोहोचा. ही खरं यांच्यासाठी आपण दिलेली गुरुदक्षिणा असणार आहे असं मला वाटतं. आणि धन्यवाद. मला